नमस्कार. बघा, क्वालिटी आर्टिकल्स जर पाठ होत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण तुमच्यासाठी क्वालिटी आर्टिकल्सची संपूर्ण ट्रिक्सचं पेड PDF घेऊन आलेलो आहे. ती जर पेड PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून ती पेड PDF घेऊ शकता. खूप जणांनी पेड PDF घेतलेले आहेत. 100 ते 125 पेड PDF आपल्याला विकलेले आहेत. खूप जणांना आपल्या ट्रिक्स आवडत आहेत. बघा, मी तुम्हाला काही लोकांच्या कमेंटसुद्धा दाखवतो. बघा, या ताईने काय कमेंट केलेली बघा. यूट्यूबला बघा, ताई काय म्हणत आहे, नमस्कार सर, यूट्यूबला व्हिडिओ बघितले, खूप छान वाटला, ट्रिक्स मस्त आहेत, PDF कितीला मिळेल, असा ताईने यूट्यूबला आपल्याला कमेंट केलेली आहे. तर खूप मस्त वाटतं असा कमेंट केल्यानंतर, कारण लोकांना हे आपले व्हिडिओ आवडत आहेत, म्हणूनच लोक काय करत आहेत, आपल्याला कमेंट करत आहेत. बघा, तुम्हीही याचा फायदा घ्या आणि ती पेड PDF विकत घ्या. आता मी तुम्हाला काही आर्टिकल्सचा डेमो दाखवतो. तर बघा, कलम 16 हे मूलभूत हक्कातील आहे. कशातील आहे? मूलभूत हक्कातील कलम 16 हे मूलभूत हक्कातील कलम आहे. आणि कलम 16 काय, तर सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. काय? सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. आतापर्यंत यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, आपली ट्रिक काय आहे, पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी अशी आपण ट्रिक केलेली. बघा, कलम 16 काय म्हणत आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. तर मग आपण ट्रिक काय केलेली, पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. कारण पोलीस भरती काय आहे, ही एक सरकारी नोकरी आहे. पोलीस भरती काय आहे, तर पोलीस भरती एक सरकारी नोकरी आहे. आणि पोलीस भरतीच का घेतलं मग मी, कारण पोलीस भरतीचा जो P आहे तो ABCDनुसार 16 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 16 नंबरला. म्हणून कलम 16 आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. त्यानंतर पुढचा कलम बघा, कलम 17. बघा, कलम 17 काय, अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 17 आहे अस्पृश्यता नष्ट करणे. याची ट्रिक काय केलेली आहे मी, भारतात सर्वात प्रथम सातारा राज्यात किंवा सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली असं आपण म्हणू. बघा, अंक लक्षात राहू शकत नाही, शेवटी परीक्षामध्ये आकडा गोंधळ करू शकतो. अस्पृश्यता बंदी नेमकं 16 आहे की 17 आहे की 18 आहे असं आपल्याला परीक्षेत कन्फ्यूज होऊ शकतं. मात्र एखादं ठिकाण हे आपण जर लक्षात ठेवलं तर ते कधीच कन्फ्यूज होऊ शकत नाही, म्हणजे नाही. ओके, त्यामुळे कलम 17ला तुम्ही काय म्हणायचं, अस्पृश्यता बंदी कुठे झाली असं म्हणायचं. काय म्हणायचं, तर सातारा जिल्ह्यात झाली. कुठे झाली? सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली. कुठे झाली? सातारा जिल्ह्यात झाली अस्पृश्यता बंदी. सर्वात प्रथम कुठे झाली? सातारा जिल्ह्यात झाली. कारण 17 17 17 17 17 17 17 17 असा काय होतो, यमक जुळतो. 17 17 असा यमक जुळतो. म्हणून 17 लक्षात ठेवा, आता कधीच विसरणार नाही तुम्ही. त्यानंतर कलम 18 दाखवतो. कलम 18 काय आहे, पदव्या नष्ट करणे. कलम 18 काय आहे, पदव्या नष्ट करणे. आता पदव्यांना इंग्रजीमध्ये रिवॉर्ड म्हणतात, तर मग तुम्ही रिवॉर्ड नष्ट करणे म्हणा. पदव्या नष्ट करण्याऐवजी काय म्हणा, रिवॉर्ड नष्ट करणे. कारण रिवॉर्डचा R हा ABCDनुसार 18 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 18 नंबरला येतो. तसेच आणखी एक अशी ट्रिक आहे याची, की ह्या 18नुसार हे ज्या पदव्या आहेत का, इंग्रजाच्या काळात दिल्या जाणाऱ्या राव बहादूर, कोणत्या? राव बहादूर, राय बहादूर या पदव्या नष्ट केल्यात फक्त. आता दिले जाणारे पद्मभूषण वगैरे पद्मश्री या पदव्या नष्ट केल्या नाही. इंग्रजाच्या काळात देणाऱ्या राय बहादूर, राव बहादूर या पदव्या नष्ट केल्यात. आणि दोन्हीची सुरुवात ही R न होते आणि R हा ABCDनुसार 18 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 18 नंबरला येतो. अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला काही मार्गदर्शक तत्वांमधील कलम दाखवतो. चला पुढे मग. तर बघा, मार्गदर्शक तत्वामधील कलम 39 सर्वात महत्त्वाचं कलम आहे, कारण यावर आयोगाने आतापर्यंत भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्याचेच सब कलम कसे लक्षात ठेवायचे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण 39मध्ये जवळपास 6 सब कलम आहेत. किती? 6 सब कलम. ते संपूर्ण लक्षात ठेवण्यासाठी आपले नाकी 9 येतात. काय येतात? नाकी 9 येतात. 6 कलम क्रमाने, ते पण क्रमाने लक्षात राहू शकत नाही. आयोग क्रमाने विचारतो आणि काय काय आहे संपूर्ण त्यामध्ये विचारतं. तर ते कसे लक्षात ठेवायचं, कारण यावर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत.
प्रश्न पण आपण पाहणार आहोत. अगोदर ते कसं लक्षात ठेवायचं हे पाहू, नंतर त्यावर आलेला प्रश्न पाहू. तर चला, 39ची पहिली हेडलाईन लक्षात ठेवा. राज्याने अनुसरायची धोरणे. किती? 6 धोरणं आहेत असं लक्षात ठेवा. 39मध्ये किती? 6 धोरणे आहेत. बघा 6 धोरणे आहेत. बघा 3 आणि 9, कलम 39 आहे आणि धोरणे 6 आहेत. 3 आणि 9मध्ये फरक कितीचा आहे? 6चा फरक आहे. मग कलमही अशा प्रकारे लक्षात ठेवा आणि धोरणेही असं लक्षात ठेवा. तर त्यामध्ये कोणकोणते धोरणे आहेत तर पहा. मध्ये काय सांगितलेलं आहे की स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा समान हक्क असं म्हटलेलं आहे. तर मला सांगा, स्त्री आणि पुरुषांची म्हणजे आपल्या माणसाची, मानवजातीची सर्वात महत्त्वाची उपजीविका कोणती? तर अन्न, वस्त्र, निवारा. हे बघा, अन्न, त्यानंतर वस्त्र आणि निवारा या सर्वात महत्त्वाच्या उपजीविकेचे साधन आहे माणसाचे. आणि ह्या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाचं कोणतं आहे तर अन्न आहे. या 3पैकी सर्वात महत्त्वाची उपजीविका कोणती माणसाची तर अन्न. आणि ही स्त्री आणि पुरुष दोघांची आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही काय लागते? अन्न लागते. म्हणून ए फॉर अन्न अशी आपण ट्रिक केलेली आहे. ए फॉर अन्न. ओके. त्यानंतर बी आहे भौतिक साधनसंपत्तीचे सर्वांमध्ये विभागणी. बी काय? भौतिक साधनसंपत्तीची सर्वांमध्ये विभागणी. बघा, साधनसंपत्ती कुठल्याही एकाच घटकाला मिळालेली नाही पाहिजे, ती सर्वांना मिळाली पाहिजे. बघा, साधनसंपत्ती सर्वांना मिळाली पाहिजे. ओके. मग याला कसं लक्षात ठेवायचं? बी फॉर भौतिक. इंग्रजीमध्ये जर भौतिक लिहिलं शब्द तर त्याची सुरुवात बीने होते. म्हणून साधनसंपत्ती ही सर्व घटकांना मिळाली पाहिजे असं सरकारने त्याची वाटणी केली पाहिजे. त्यानंतर सी आहे साधनसंपत्तीचे केंद्रीकरण झाले नाही पाहिजे, म्हणजे सेंट्रलायझेशन थांबवणे. मग सी फॉर सेंट्रलायझेशन थांबवणे अशी आपण ट्रिक केलेली आहे. त्यानंतर बघा, डी आहे स्त्री पुरुष समान कामास समान वेतन. डी आहे स्त्री पुरुष समान कामास समान वेतन. तर याची ट्रिक काय केलेली आहे? डी फॉर देना बँकेत स्त्री पुरुष दोघांनाही समान कामास समान वेतन दिले जातं. देना बँक स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामास समान वेतन देते. अशी ती ट्रिक लक्षात ठेवू शकता. त्यानंतर ई आहे स्त्री पुरुष यांचे आरोग्य बालकांचे कोवळे वय व कामगारांना न पेलणाऱ्या व्यवसायात घालू नये. तर याला कसं लक्षात ठेवायचं? बघा, आरोग्य बिघडल्यावर आपण सर्वप्रथम कुठे जातो? याच्यातला आरोग्य शब्द महत्त्वाचा आहे. आरोग्य बिघडल्यावर सर्वप्रथम कुठे जातो? आपण डॉक्टरकडे जातो. आणि मग डॉक्टर आपल्याला काय देतो? इंजेक्शन देतो. इंजेक्शन. हे बघा, ट्रिक केलेली आपण ई फॉर इंजेक्शन. मग हे ई फॉर इंजेक्शन असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचं कलम एफ. शेवटचं कलम काय आहे? बालकांचे शोषणापासून संरक्षण आणि त्यांचा मुक्त वातावरणात विकास. काय म्हणत आहे? बालकांचं शोषणापासून संरक्षण आणि त्यांचा मुक्त वातावरणात विकास. हे नंतर 42वी घटनादुरुस्ती 1976ला ॲड केलेलं आहे. तर याला कसं लक्षात ठेवायचं? बालकांना मुक्त ठेवायचं आहे की नाही? मुक्त ठेवणे म्हणजे बालकांना फ्री ठेवणे. बालकांना फ्री ठेवायचं आहे, त्यांच्यावर जास्त बंधन लावायचे नाही. मग हे एफ फॉर फ्री ठेवणे, बालकांना फ्री ठेवणे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपल्या कलमा आहेत. हे या कलमा जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पेड PDF आपली परचेस करू शकता. अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे. तसेच MPSC बाबा ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.